आता किती गट पास करेल किंवा नंबर कोड आणेल काही सांगशाल? गट पास झालेले 5-6 वेळेस आणि फायनलला पण चापानेरला 5 नंबर समान कधी हे असला माताला क्वार्टर फायनलला का राहिले. म्हणजे 2-4 ट्रॉफ्या तुमच्याकडे येले बाबा बैलाच्या. मग याचं नियोजन कसं होतं काय आम्हाला थोडक्यात सांगा. नियोजन चांगलं होतं पण काही हेच नशीब साथ नाही देत ना. काही वेळेस नशिबाचं असतं. मग गट पास करेल तर मग आता काय झालं आजचं कंडिशन काय? आजचं जरा सुट्टीमध्ये प्रॉब्लेम झाला. बैलानं उडी मारली, चकडी मोडली. हां हां हां. तर डबल चकडी पाहिली मी पण ते सुट्टीच नाही होऊन दिली. बैल मागं राहिला तर मागं. म्हणजे एक गाड्या सगळ्या सज्ज होत्या. सज्ज तुमची होत्या. चकडी तुटली हां. परंतु तुम्हाला डबल चकडी भेटला टायमावर नाही भेटली त्याच्यामुळे डायरेक्ट झेंडा मारून म्हणजे भेटली चकडी पण मग गाडी लागू तर सुट्टी होऊन गेली. सुट्टी होऊन गेली. मग त्याच्यामुळे तुमचं कॅन्सलच झालं. मागत राहिली गाडी. सुटली त्याच गाठात पण मागं राहिली. हो का? तर मग नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. आता शेतकरी मित्रांनो, आज आपण मराठवाडा हिंदकेसरी करोड इथं आलेलो होतो. तर तुम्ही बघू शकता की मैदानी चांगल्या प्रकारे चालू होतं परंतु वरून राजांना आगमन झालं आणि त्या पट्टीमध्ये पाणी तुंबल्यामुळे आता मैदान हे तात्पुरतं किंवा एखाद्या वेळेस आता दिवसभरासाठी स्थगित झालेलं आहे. परंतु आपल्यासोबत गाडा मालक आहे आणि गाडा मालकासोबत आपण चर्चा करणार आहोत. तुमचा परिचय सांगून आम्हाला कोणत्या गावची काय संपूर्ण माहिती सांगा. गणेश झंजुर्डे टोकी. तर आपण किती बैल आणलेली होती? आम्ही बैल आणले ते 6 बैल आणलेले. 6 बैल आणले होते. मग गट पास झाला की काय काय सांगता? नाही, गटपात झालंच नाही. पाण्यामुळे पाण्यामुळे झालं नाही. कॅन्सल झालं. पण एखादा फेरा झाला असेल एक तुमचा? फेरा झाला ना. एक फेरा 2 नंबरला उतरली. एक फेरा झाला म्हणजे 2 नंबर 2 नंबरला मग उतरली. आला हा. पुढच्या ह्याच्यात पात्र झालता तुम्ही. हा. तर मग आता तुमचं मैदान झालं की बाकी? नाही, बाकी आहे ना ताई. बाकी कारण पावसामुळे आता कॅन्सलच. उद्याकडेच ठेवते. काय उद्याकडे सांगता यायचं त्याचं नाही सांगता अजून यायचं. नियोजन तसं अनाउन्समेंट झाली का? नाही झालं अजून. नाही झालं. नाही झालं. आता होईनच. 4 लोक 4 लोक थांबा बाबा. बाय चान्स एखाद्या दिवस होऊ शकतं किंवा जरा आणखी जरा पाऊस झाला तर मग कॅन्सल. उद्याकडेच होतं का नाही होतं ते आता आपल्याला नाही सांगता. उद्याकडेच उद्याकडेच होईल समजा असं. तर मग मैदान कसं वाटलं तुम्हाला? मैदानात पाण्यामुळे जरा पाण्यामुळे पण रिस्पॉन्स कसा होता हे बघणाऱ्यांचा? चांगला. आपल्या इथं गर्दी चांगली होती का? नाही, चांगलं झालं. मैदान बी चांगलं झालं पण पाण्यामुळे आता आपलं त्यांच्या हातात नाही ना आपल्या हातात. आपल्या हातात नाही. बरोबर आहे. तर या भायाकडे द्या माहिती 1 मिनिट. तर भाया तुझा परिचय सांगून आम्हाला या जे मैदान आहे आयोजित तर याच्याविषयी थोडं माहिती सांग. आपल्या इथं कोणते कोणते बैल आलेले होते काय? नमस्कार, माझं नाव सूरज मते. बैल हिंदकेसरी समजा फॉर्च्युनरचा मानकरी सर्जा, बब्या आणि लाल बादशाह ते आलते. अजून लाल बादशाह बी येलो टॉपचे बैल येल होते. ओके. म्हणजे मागच्या वेळेस जे हिंदकेसरी मैदानमधले जे मानकरी ठरले होते ते बैल सुद्धा इथं आलेले. ते सुद्धा आलते. तर मग ह्यावेळेस म्हणजे ज्यातलं दुसरं मराठवाड्यामधलं पहिलंच मैदान होते बरोबर. हां. परंतु मग रिस्पॉन्स कसा होता? मागच्या वेळेस तर लय भारी होता. मागच्या वेळेस संपूर्ण समजा आसपासचे विदर्भ सगळे जोडून होते म्हणून लहानचं मैदान होतं. त्यावेळेस मराठवाडा म्हणून स्टेप थोडी खाली दिसते म्हणून लोकांची गर्दी थोडी कमी आहे. आणि त्याच्यामध्ये पावसाचं बी वातावरण आहे. जेणेकरून शेतकरी किंवा जे आपले बैलप्रेमी किंवा बैल मालक गाडा मालक आहे त्यांना वाटतं की पाऊस जरा आल्यावर बैलाची दैन्य व्हा म्हणून त्याच्यासाठी सुद्धा थोडा रिस्पॉन्स कमी आहे. मग काय सांगशाल आजच्या मैदानाविषयी काय नेमकं काय सांगशाल? मैदान तर चांगलं चालू होतं पण पावसामुळे कसं आहे मैदानाला चिखल झालं ना. काय बैल पडते पावसात तर मग गाडा मालक नुकसान करून तर घेणार नाही. बरोबर. तर मग त्याच्यामुळं जास्त पाऊस आता पाणी तर भरपूर झालेलं आहे. पट्टीमध्ये पाणी तुमचं आहे. एखाद्या दिवस मैदान कॅन्सल बी होऊ शकतं. उद्या सगळे चालू होऊ शकतं. त्याचं काय आता निसर्गाच भरोसा नाही. बरोबर आहे. वरून राज्याचंच टाईम पावसाचे दिवस आहे आता हे. बरोबर. तर खूप बघू शकता मित्रांनो, आपण करोडी इथं मराठवाडा हिंदकेसरी मैदानमध्ये आलेलो आहे. तर आज मैदानाचा आपण आनंद घेतला परंतु हा विषय असा झाला फायनलसुद्धा आपल्याला व्हिडिओ बनायचा होता परंतु पाऊस झाला आणि मैदान कॅन्सलच्या याच्यातच दिसतंय. तर चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, इंस्टाग्राम फेसबुकवर नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला लासूर स्टेशन, कांदा मार्केट, धान्य मार्केट, बैल बाजार आणि मराठवाडा हिंदकेसरी मैदानी शर्यत प्रेमीसाठी हे सुद्धा आपण व्हिडिओ टाकत असतो. धन्यवाद. काय भाई. ओके. तर शेतकरी मित्रांनो, आपल्यासोबत आता एक नवीन मालक आहे, युवा मालक आहे. भैया तुमचा पूर्ण परिचय सांगा आम्हाला एकदा. माझं नाव ओंकारेश्वर खांडरे आणि माझे मामाश्रीचा बैल हो. मामाश्रीचा बैल. दत्ता भाऊ कानकाटे, वडगाव टोकी ग्रामपंचायतचे. हा बोला. तर मग तुमच्या बैलाने आता किती गट पास करेल किंवा नंबर कोड आणेल काही सांगशाल? गट पास झालेले 5-6 वेळेस आणि फायनलला पण चापानेरला 5 नंबर समान कधी हे असला माताला क्वार्टर फायनलला का राहिले. म्हणजे 2-4 ट्रॉफ्या तुमच्याकडे येले बाबा बैलाच्या.
मग याचं नियोजन कसं होतं काय आम्हाला थोडक्यात सांगा. नियोजन चांगलं होतं पण काही हेच नशीब साथ नाही देत ना. काही वेळेस नशिबाचं असतं. मग ह्यावेळेस आता काय केलं तुम्ही नेमकं. आम्ही चांगलं नियोजन लावलं होतं हा. आज पण ते वासरू काही पुरलं नाही बायला गतीच एवढी. म्हणजे तुमच्या बैलाला कमी पडलं वासरू. हा तुमच्या बैलाची एवढी गती बघू शकता मित्रांनो. यांना म्हणा तसं मापात बैल भेटत नाही त्याच्यामुळं ह्या बैलाचे मग जे समजा बैल मालकाच्या किंवा गाडा मालकाच्या इच्छा पूर्ण होणे राहिल्या बरोबर. तुम्हाला मग तुम्ही बघितलं नाही का आजूबाजूला आपल्या इलाक्यात सगळ्याला म्हणून पाहिलं फोन केले पण लोक बैल देत नाही. बैल द्यायला तयार नाही भाऊ. तर मग कारण काय नेमकं इथं सगळे घेऊन येतात. आमची ओळखच नाही ना सध्या. ओळख नाही भाऊ. हा. त्याच्यामुळं मग असं जर केलं पण मग एखाद्या बैलाची वय निघून झालं किंवा बैलाची जी चपलता कमी होईल बाय चान्स तुम्हाला भविष्यामध्ये काही मागणी गिगणी आली का बैलाला मग हा मागणी आली होती ना. कितीपर्यंत आली. किती लोकांनी? 5 लाखापर्यंत आली. मग आता जर मागणी आली तर तुम्ही देशां का बैलाला हा, बैल कितीपर्यंत द्यायची इच्छा आहे तुमची बैलाची. 7-1 लाख रुपये कमी जास्त होऊन जाईल व्यवहारात बसल्यावर. ओके बघू शकता काय म्हणजे बैल आनंद देऊ. तुम्ही डायरेक्ट तुम्ही एकदा प्रॅक्टिकल दाखवशाल मला जो हा. घेणारा मला घ्या म्हणा आणि मगच त्यांनी बैल घ्यावा. त्यांना सांगू की तुमचा किती का फास्ट बैल जाऊन आमच्या बैलात टाका तर आमचा बैल पुरला तरच बैल घ्या. तुम्हाला आमच्या बैल कमी बैला पडला तर घेऊ नका. चप्पलता ते समजा दिसल्यावरच तुम्ही बैल घ्या. हा. त्याच्या विषयी घेऊ नका. कोणताही मालक जरा बैल घ्यायचा आम्हाला चप्पलता त्याचे गुणच बघत असतो. तर मग तुमचा मोबाईल नंबर सांगशाल का जेणेकरून ज्यांना कोणाला बैल पाहिजे किंवा तुम्हाला संपर्क साधतील ते मग. हा सांगा मोबाईल नंबर. 9158 हा 59 65 09. ओके. तर मित्रांनो या नंबरवर संपर्क साधा. आणि तुमच्या बैलाचं नाव काय म्हटले. पक्षा. तर या पक्षा नावाच्या बैलाला नक्की घेण्याचा प्रयत्न करा कारण की याचं विकायचं कारण हेच आहे की मालकाला बैलाला बैल जोड समजा पळायसाठी लागा ना पहिले नाही भेटणार. पहिलेच भेटा पहिल्या वाजून बैल माग आहे. पळत नाही त्याच दुसरं बैल टिकत नाही नाही ठीक आहे. अशा प्रकारची कंडिशन आहे या पक्षा बैलाची. तर मित्रांनो चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा. आजच्या 10व्या गटात पळेल किती 13व्या गटात 5 नंबर तासवर बघून घ्या. अच्छा. बैल दोन्ही खांदी पब्लिकला पळतो हां त्याच्यात काही सांगता नाही काही. चारी कांदी पिठे बैल. चारी खांदी. ठीक आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे या बैलाची आपल्या बैल मालकासोबत आपण बोललोय. तर मित्रांनो नक्की फेसबुक पेजवर असेल तर नक्की लाईक करा. इंस्टाग्रामवर सुद्धा आपण आहे आणि यूट्यूब चॅनलवर सचिन ॲग्रो रिपोर्ट, फेसबुकवर सुद्धा सचिन ॲग्रो रिपोर्ट आणि इंस्टाग्रामवर सचिन पराड 45 याच्यावर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा किंवा फॉलो करा. तर शेतकरी मित्रांनो किंवा जे बैलच्या चॅनलमध्ये नवीन असतं तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. ओके. जिल्हा संभाजीनगर तालुका गंगापूर. तर इथून बैल आणला त्या बैलाचं परत आमचं नाव काय आहे? पहिलाच नाव गौरव. गौरव आहे. तर यांनी काही गट गीत पास करेल का. गटाला आता लोक 3 गट पास करले. हां शेमीला काही अडथळे होतं काय बैल पुरत नाही काही लागतो. म्हणजे काही तांत्रिक प्रॉब्लेम येऊन जातो बा. तर मग गट पास करेल तर मग आता काय झालं आजचं कंडिशन काय. आजचं जरा सुट्टीमध्ये प्रॉब्लेम झाला. बैलानं उडी मारली, छकडी मोडली. हां हां हां. डबल छकडी पाहिली आहे मी पण ते सुट्टीच नाही होऊन दिली. बैल मागं राहिला तर मागं. म्हणजे एक तर गाड्या सगळ्या सज्ज होत्या. हां, सज्ज तुमची होत्या. छकडी तुटली हां. परंतु तुम्हाला डबल छकडी भेटला टायमावर नाही भेटली त्याच्यामुळे डायरेक्ट जाना मारून म्हणजे भेटली छकडी पण मग गाडी लागू तर सुट्टी होऊन गेली. सुट्टी होऊन गेली. हां. मग त्याच्यामुळे तुमचं कॅन्सलच झालं. मागत राहिली गाडी. सुटली त्याच गाठात पण मागं राहिली. हो का. तर मग तुम्ही कुठं झाली या बैलाला घेऊन. याला आपण बिनजोडला जास्त आणली. बिनजोडला जास्त आणलेली बिनजोड म्हणजे असं बिनजोड पडतच नाही. पटत असो. हां. मग आपले मराठवाडा म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये आता भरतंय मैदान. मग इथं कसं वाटलं तुम्हाला. गीड चांगलं वाटलं. मागच्या हिंद केसेल गट पास झाला आपला. गट पास झालं एवढ्या याच्यामध्ये. हा पण मग शेमीला आणि बैल दुसरा नाही टिकला. दुसरं बैल टिकलं. बैल चेंज केलं तुम्ही. नाही तोच आणला पण मग पुरला नाही शेमीला. पूर्ण नाही. गट आणला पण शेमीला नाही पुरला. मग इथं नियोजन कसं होतं काय मागच्या वेळेचं कसं आहे? काय सांगता? मागचं ओपनचं नियोजन होतं. चांगलं म्हणजे बैलासाठी ते नियोजन चांगलं होतं. नियोजन छान होतं. मग आता आजचं नियोजन कसं आहे मराठवाडा येणं केसरी मैदान. आजचं नियोजन चांगलं आहे पण मग पाऊस वरून राजाचं आगमन झालं त्याच्यामुळे काय आपण करू शकत नाही. त्याच्याच आनंदात आपला आनंद. पाण्या पावसाचा दिवस आहे. बरोबर. तर तुमचा पूर्ण सुद्धा आम्हाला सुद्धा परिचय सांगा जेणेकरून तुम्ही सुद्धा एक गाडा मला काय. तर तुमचा आम्हाला परिचय सांगा. माझं नाव हरिचंद्र शिवाजी शिंदे. मी शेती आणि बिझनेस चालवतो. तर काय बिझनेस तुमचं. माझं कृषी सेवा केंद्र आहे. कृषी सेवा केंद्र. गाव नाही सांगितलं आपलं गाव. गाव नांदेड आहे. नांदेडाचे आपण.
तालुका गंगापूर आहे, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. ओके आपलं तिथं. तर मग आजचं मग मैदानाचं नियोजन काय कसं झालं तुमचं काही? आजच्या मैदानाचं नियोजन छान झालेलं आहे, पण आता वरुण राजाच्या थोड्या अडचणीमुळे आता थोडंसं आपल्यालाही सांभाळून घ्यावं लागतंय. हा बरोबर तोही आपल्याला सांभाळतोय. बरोबर. तर मग तुमचा कोणता बैल आणलं होतं तुम्ही बैल? हो, आपला बैल सर्जा आहे. तर मग काही गटगीत पास झाला का नाही? सर्जा गटाला थोडंसं तर म्हणजे गटाला गाडी सुट्टी होती लागलेली. हा का आपली गाडी 53 गटामध्ये पळालेली आहे. हा गाडी फुल सुट्टी होती, 2-3 छकडी लागलेली होती. हा हा. पण थोडंसं समोरच्या बैलाचं आता काय थोडंसं नशिबाची साथ लागते म्हणतात. नशिबाची साथ. शिस्त पाहिजे म्हणतात, तशी गोष्ट आहे. काय झालं? हा मध्येच बंद करून काय केलं यानं आता?